योगी कथा प्रकरण 14. मोठा महादेव माझ्या रक्षणासाठी नाग पाठवतात. सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील मोठा महादेव. त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आम्ही श्री क्षेत्र पंढरपूर येथून सकाळी 6 वाजताच निघालो. त्या वर्षी माझ्या जीवावर संकट होते. नागमोडी रस्ता, कधी एका बाजूला उंच पर्वत तर दुसरीकडे खोल दरी, त्यात तीव्र वळणाचा रस्ता, निसर्गरम्य परिसर, परंतु चालकाला मात्र तीक्ष्ण नजर ठेवून वाहन चालवण्याची गरज होती. अशा कठीण रस्त्याने आम्ही शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला पोहोचलो. पायऱ्या चढून मंदिर परिसरात गेलो. मंदिरावर अतिशय चांगले कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराचे रंगकाम अतिशय सुंदर, नेत्रदीपक आहे. इथे दवना व भस्म मोठ्या प्रमाणात मिळते. मंदिराच्या गर्भगृहात गेलो. शिवलिंगाचे दर्शन घेणार एवढ्यात श्री नीलनाग यांनी माझ्या शरीरात प्रवेश करून त्यांचे स्वामींचे श्री शंकराचे दर्शन घेतले. तेथे माझे मस्तक श्री शंकराच्या पिंडीवर आदळले गेले. दर्शन आटोपून आम्ही निघालो. त्या पवित्र तीर्थस्थळावरून एक दिव्य नाग येऊन माझे हृदयात स्थानापन्न होत असल्याचे मला जाणवले. त्यानंतर श्री नीलनाग यांनी शिखर शिंगणापूर येथून त्यांचा एक बंधू माझ्या हृदयात सुरक्षिततेसाठी आला आहे. संकट टळेपर्यंत तो 1 वर्ष हृदयात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दिव्य नागाचे 1 वर्ष वास्तव्य माझ्या हृदयात होते. वर्षानंतर ते निघून गेले. अशा प्रकारे मोठ्या महादेवाने माझ्या रक्षणासाठी नागदेवतेला पाठविले होते. ईश्वराची कृपा माझ्यावर पदोपदी होत आहे याची मला जाणीव होत होती व होत आहे.